हॅलो. सुरुवात केली जाईल. पहिलाच बॉलर आपण या ठिकाणी पाहत आहे. बॉलिंग मार्कवरती अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. मिलिंद आणि त्याच्या सोबत राजेश. राजेशनं मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. 8 चेंडूंमध्येच खरं तर मॅच जिंकवली होती. कलात्मक फटका, फक्त दिशा दिली आहे बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पण बाउन्स चौकार पहिल्याच बॉलवरती आलेलं चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. चौकार आली या ठिकाणी. लॉंग द कार्पेट आलाय बॉल आणि सुरुवात आणि श्री गणेश अक्रॉस द लाईनचा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज केले बॉलला. एक जाब असेल या बॉलवरती. एक याकडे धावपळकात मात्र बदल केला जाईल. 5 धावसंख्या धावपळकावरती मात्र लागली जाते. पाच धावसंख्या धावपळकावरती आता मात्र येऊन पोचले. मिलिंद आता आलाय स्ट्राईकला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. बाद खेळाडू थोडी घाई केली, पकडलं गेलं या ठिकाणी आणि मिलिंदला परतवलं. दोन्ही मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं. मागील मॅचमध्ये स्ट्राईक भेटली नाही खेळाडूला, भेटली पण त्यावरती देखील डॉट बॉल आला आणि त्यानंतर झालेलं षटक चेंज आणि नंतरच्या 2 बॉलवरती आक्रमण करून विजय झाला होता. आता मिलिंद परतला डकआउट. अगदी 0 धावसंख्यांवरती परतला जातोय. 5 धावसंख्या धावपळकावरती आता मात्र लागली जाते. एक गडी देखील बाद झालाय. 16 षटकातच अगदी आपण पाहाल महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये यश लाभलंय खरं तर. खेळाडू क्रमांक 1 मैदानातून बाहेर. नवीन बॅट्समन दिलीप मैदानावरती दाखल झालाय. नवीन बॅट्समन दिलीप मैदानावरती दाखल झाला. जास्तीत जास्त धावसंख्येचा टार्गेट प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात सेट करावं लागणार आहे. आज पाहायला आपण कोलिवली, त्याचबरोबर अंबरपाडा, नेवाळी, त्याचबरोबर कोल्हारे, चोरावले, बीड आणि त्याचबरोबर अंजप आणि अंतरट ह्या टीम खरं तर आपल्याला पाहायला मिळाल्या. उद्याच्या दिवशी आपण पाहाल राहुल कोल्होली, त्याचबरोबर माले, चिंतामणी वाकस आणि तळवडे, त्याचबरोबर दामद साद, अष्टविनायक बेकरे, चिकी 11, जय भवानी वावळोली आणि जय डाबा चोरवले ही टीम आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. खूप चांगला बॉल खोला टाकला. अगदी पंचांकडे अपील केली जाते या ठिकाणी लिडिंग एजची. डॉट बॉलची सांगत या ठिकाणी झाली. तो पहिल्या फटक्यावर जो मोठा फटका आला त्यापासून थांबवलं खरं तर. आणि धावपळक अगदी आपण पाहत आहे जाऊन पोचले ते तब्बल 5 आकड्यावरती. 2 चेंडू सलगचे थांबलेत खऱ्या अर्थानं. पहिल्या चेंडूवरती चौकार, स्ट्राईक रोटेटची 1 धाव संख्या, नंतर विकेट, मग आला डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग चालू आहे. नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला आता स्ट्राईक मिळणं खरं तर या षटकामध्ये खूप गरजेचं होतं. धावपळकावरती धावा आल्या तर खरं तर ज्यावेळेस इंटरनॅशनल क्रिकेट चालू असतो ना त्यावेळेस 2 ते 3 लाख पब्लिक असे, त्यावेळेस लिडिंग एज आणि तो डिसिजन काय असतो खऱ्या अर्थानं. आणि पंच तटक्ष असतात खऱ्या अर्थानं. बॅट ग्रीप, त्यानंतर लँड ब्रश. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मात्र संपलंय. बॅटचा ब्रश झालेला असतो आणि त्यानंतर ज्यावेळेस खाली बॅट लागते तेव्हा आणि ग्रीपचा कट आवाज यामध्ये एक डिफरन्स असतो. ज्यावेळेस लिडिंग एज लागते ना, लिडिंग एज, त्यावेळेस जो आपला 38 निव्हियाचा बॉल असतो ना तो थोडासा असा स्विंग होतो. हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. कारण की लिडिंग एजचा जो व्हॉइस असतो ना तो जमीन आसमानाचा फरक असतो. लिडिंग एज आणि बॅट ग्रिपचा आणि लँड ब्रशचा या तिघांचाही आवाज अगदी डिफिकल्ट असतो.
त्यामुळे अगदी ज्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात ना त्यावेळेस आम्ही बऱ्याचदा पाहिलेलं आहे की 2-2 3-3 समालोचक आम्ही ॲट अ टाइम बॉल टाकता वेळेस देखील आमचं समालोचन चालू असतं. कारण की त्या तीनही कटमध्ये एक डिफरन्स वाईज असतो. धावपळकरते धावा आल्यात तब्बल 5 धावा आल्यात. 5 धावा धावपळकरते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं धावपळकरते चालू आहे. महेश धुळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण ज्याला मागील सत्रामध्ये पहिलं ओपनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडूंमध्ये 25 धावसंख्या केल्यात. महेश धुले लेफ्ट हँडेड बॅट्समन, नॅचरल कटर गोलंदाज, नैसर्गिक देण असे खरं तर या गोलंदाजासाठी नॅचरल कट आणि हाईट देखील खूप, उंची देखील या गोलंदाजाची खूप चांगली आणि उंचीचा परिणाम खऱ्या अर्थानं एक स्पेस फेकण्यासाठी किंवा एक अचूक टप्पा टाकण्यासाठी खरं तर गोलंदाजासाठी हा एक बेनिफिट, एक महत्त्वाची बाजू असते गोलंदाजासाठी. खरं तर ही एक वेगावर देखील नियंत्रण ठेवू शकतो. वेगावर नियंत्रण, अचूक टप्पा आणि लेफ्ट हँडेड बॉलर खऱ्या अर्थानं हे कॉम्बिनेशन. धावा झाल्यात धावपळकावरती तब्बल 6 धावसंख्या धावपळकावरती आता मात्र येऊन पोचल्यात. खेळाडू होईल बाद. ब्रश झाला खरं तर बॉल. बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय दिनेश. दिनेश बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालाय. धावा झाल्यात प्रगतीपथावरती तब्बल 6 धावसंख्येवरती 2 गडी बाद झाले. थोडीशी बिकट परिस्थिती आपण बहाल बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. महेश धुळेचं हे षटक लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. महेशची पहिला बॉल वाईड आला जरूर, पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतलं, थोडं कट झाला बॉल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर आलेली विकेट खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुनश्च एकदा महेश धुले बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 38च्या बाहेरून खरं तर रनअप चालू आहे गोलंदाजाचा. अगदी समोर बॉल टाकलाय पंचांकडे, लेग बिफोर द विकेटची अपील केली. या ठिकाणी एक धाव असेल, धावसंख्येत एकी आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलक मात्र 7 धावसंख्या धावफलकरते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जयगाव देव चषक आयोजित क्रिकेट संघ नेवळ यांच्या सवित विद्यमानानं भरवण्यात आलेली 1, 2, 3, 4 आणि 4 फेब्रुवारीला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व चौथ्यामध्ये पदार्पण करते. खरं तर बॅकफुटवरून पंच केले बॉलला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, हवेचा वेग देखील थोडा जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येत 2 आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 9 आकड्यावरती. 9 धावसंख्या धावफलकरती आपल्याला पाहायला मिळतात. 32 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला. खरं तर 30,000 या स्पर्धेची इनामी राशी आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय क्रमांक 15,000. लॉंग स्टॉप रिझनमध्ये बॉल थांबत नाहीये, येतोय चौकार. तेरा धावसंख्या धावपळकरते आता मात्र येऊन पोहोचल्यात. 13 धावा धावपळकरती लागले जात आहेत. तेरा धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. खरं तर ही नशिबाची चौकार म्हणावी लागेल. नवसंजीवनी उमटवली आहे खरं तर या चौकारानं. 13 धावसंख्या जाऊन पोहोचली धावपळकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळला थोडा फटका, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, यस डेफिनेटली 2 धावा सहजरित्या केल्या आहेत कंप्लीट.
धावसंख्येत 2 आकड्यांना जरूर भर पडेल आणि धावफलकामध्ये दम पोहोचेल ते तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचली आहे. दुसरं षटक आपण पाहिलं पाणी. पहिल्या बॉलवरती जर विचार केला, पहिल्या बॉल आला वाईड, त्यानंतरचा दुसऱ्या बॉलचा जर विचार केला तर डॉट बॉल आला, त्यानंतर बाद झाला खेळाडू, नंतर सिंगल आले, त्यानंतर दुहेरी धाव, चौकार आणि शेवटच्या बॉलवरती आलेली ही दुहेरी धाव. ही षटक रचना आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि विकेट लागली ती तब्बल एक विकेट. 10 धावा या ठिकाणी मात्र गोलंदाजांना खर्च केल्यात आणि धावफलकावरती तब्बल धावा येऊन पोहोचल्यात त्या 15 धावसंख्या. 15 धावा धावफलकावरती मात्र येऊन पोहोचल्यात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल कैलास बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अविनाश, क्षमा असावी, अविनाश. KTCचे फाउंडर आमचे अजिंक्य पवार वाकस, संपूर्ण त्यांची टेक्निशियन टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवस ही कव्हरेज करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. KTC लाईव्ह इव्हेंट कर्जत टेनिस क्रिकेट. खालीच बॉल अगदी आपण पाहिला राहिला आणि धावफलक मात्र सिरवलं जात आहे. शेवटच्या बॉलवरती 2 आल्या, 15 झाल्या, त्यानंतर हा बॉल देखील डॉट आपल्याला पाहायला मिळाला. शफल देखील झाला खेळाडू आणि पंचांकडे लेग बिफोर द विकेटची अपील या ठिकाणी केली जाते. एक धाव आली आहे. धावसंख्या देखील आकड्यांना बदल केला जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचते ते तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या धावफलकावरती मात्र येऊन पोहोचली. धावसंख्या धावफलकावरती मात्र येऊन पोहोचली. अविनाश बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडी बिकट परिस्थिती आहे. कदाचित 40-45 धावसंख्येचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवणं खूप गरजेचं होतं. उंच खुरा फटका एक्झिक्यूट जरूर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती मात्र आता इकडून पोहोचल्यात. कदाचित 10 धावसंख्या येणं खूप गरजेचं असणार आहे. तो फायटिंग स्कोर एक उभा राहू शकतो, कारण की प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील बॅट्समन देखील तितक्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचल्यात. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश बॉलिंग ट्रॅकवरती. एक धाव एकदम महत्वाच्या क्षणी झालेली. एक धाव पूर्ण. जिथे विकेट होती तिथे एक धाव्यामध्ये झालंय रूपांतर. धावसंख्येत आकड्याने केला जाईल बदल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचतायत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष असणार आहे हे सत्र संपण्यासाठी. पुन्हा एकदा अविनाश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
एक धाव पुन्हा एकदा एक धाव आली आहे. धाव संख्येत एका आकड्याने बदल केला जाईल. धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल प्रगतीपथावरती. 22 धाव संख्या धावपळ करते झालेले आहेत. 22 धावपळ करते लागले जात आहेत. या चेंडूवरती खरं तर हे सत्र संपण्याच्या मार्गावरती हा चेंडू बाकी आहे. किती धावा येत आहेत पाहणं देखील खूप महत्वाचं आहे. डॉट बॉल आलाय. धावा झाल्या तब्बल 22 धावा झाल्यात. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 23 करायच्यात. अठरा चेंडू 23 धावसंख्येची गरज असेल ते मात्र टीम अंजप संघाला. स्पीडअप करा. अंजप संघ स्पीडअप करा. अंजप संघाची ओपनिंग जोडी पाठवायची. गोलंदाजी मार करती गोलंदाज. गोलंदाज मार्क वरती मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जयदीप. पॉवर प्लेचा षटक असेल. ओपनिंग जोडी महेश आणि मिलिंद मैदानाच्या दिशेने रवाना होते. गोलंदाजी मार्क वरती जयदीप. पॉवर प्ले षटक असेल याची नोंद घ्यायचे. पहिला चेंडू जयदीप सज्ज होतोय.
पहिला चेंडू जयदीप सज्ज होतोय. फुलटॉस चेंडूचा मारा क्षेत्ररक्षक आहेत. पकडले, थ्रो केलाय. नो स्ट्राईक एन कर थ्रो केलाय. एक धाव कंप्लीट केले. अजूनही 17 चेंडू 22 धावसंख्येची गरज असेल. एक चेंडू, दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवरती जयदीप. स्ट्राईकचा फलंदाज मिलिंद. इथे मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. एक धाव कंप्लीट केले. सिंगल, डबल या सुद्धा रन महत्वाच्या असतात. 2 चेंडू 2 धावसंख्या. अजूनही मात्र 16 चेंडू 21 ची गरज असेल. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. अफलातून फिल्डिंग. डॉट डॉट. बघूया चौथा चेंडू. चौथा चेंडू जयदीपचा. इथे मात्र हवे चेंडू जज करतोय राजेश. पकडले झेल. संपवला बॅटरचा खेळ. बॅटर माघारी येतोय तो मात्र महेश. धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र 2 या अंकावरती. 4 चेंडू 2 धावसंख्या, 1 विकेट. माघारी आली ती मात्र टीम अंजप संघाची. लेफ्ट पाचवा चेंडू फेस करणार तो मात्र नवीन फलंदाज. इथे मात्र गॅप काढले क्षेत्ररक्षक आहेत दिनेश. पकडले, थ्रो केलाय. नो स्ट्राईक एंड कर. एक धाव कंप्लीट केले. धावसंख्या 3 या अंकावरती. स्ट्राईकचा फलंदाज मिलिंद. नो स्ट्राईकचा फलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्ले षटकातला शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र दांडी गुल केले. फलंदाजाला मात्र मिलिंदला माघारी यावं लागतंय. अफलातून गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आणि तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू सिंगल, 5वा चेंडू डॉट आणि 6वे चेंडू दांडी गुल केले मात्र मिलिंदची. डीजे
आता बघूया दुसरा चेंडू. गोलंदाज दिनेशचा दुसरा चेंडू. इथे मात्र अवैध चेंडू आहेत. एक धाव कंप्लीट केले. नो स्ट्राईक एंड कर थ्रो झालाय. एक धाव कंप्लीट केले. अजूनही मात्र 10 चेंडू 19 धावसंख्येची गरज असेल ते मात्र टीम अंजप संघाला. बघूया तिसरा चेंडू गोलंदाज दिनेशचा. अवैध चेंडू आहेत. जयदीप जज करतायत. पकडले झेल. संपवला मात्र बॅटर अक्षयचा खेळ. मात्र दुसऱ्या षटकातले 3 चेंडू बाकी असतील. अजूनही 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे ते मात्र टीम अंजप संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश. नवीन फलंदाज मात्र अनिल मैदानाच्या दिशेने रवाना. इथे मात्र चेंडूला ओळखलं, निरखलं, पालवलं ना मग टोकलं डीजे. धावसंख्या जाऊन पोचली होती मात्र 10 अंकावरती. अजूनही मात्र 8 चेंडू 13 धावसंख्येची गरज असेल ती मात्र टीम अंजप संघाला. 5वा चेंडू गोलंदाज दिनेशचा. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात अजूनही 7 चेंडू 7 चेंडू आणि 12ची गरज असेल. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल तो मात्र दिनेशचा. शेवटचा चेंडू असेल मात्र दुसऱ्या षटकातला. गोलंदाज दिनेश. बघूया शेवटचा चेंडू. 7 चेंडू 12ची गरज असेल ती मात्र टीम अंजप संघाला. कोण जिंकणार, अंजप की चोरावले? लढत आहे मात्र मॅच रंगले. इथे मात्र अवैध चेंडू. चेंडूला ओळखलं, निरखलं, फारकलं ना मग टोकलं डीजे रामदेव.
ती मात्र 7 चेंडू 6 धावसंख्येची गरज असेल, टफ फाईट मॅच असेल ती मात्र चोरावले विपक्ष अंजप 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज. पाच साची गरज. फलंदाज बाद. अनिलला मात्र माघारी यावं लागतंय. 4 चेंडू 5 धावसंख्येची गरज असेल. नवीन फलंदाज चार चेंडू 5 ची गरज आहे. अजूनही मात्र 3 चेंडू 4 ची गरज असेल. टफ फाईट मॅच असेल ती मात्र. अजूनही मात्र 3 चेंडू 4 ची गरज असेल. टफ फाईट मॅच असेल ती मात्र. सिक्सर. मॅच फिनिश.